हा जो भाग आहे ह्या भागाचा क्रमांक आहे 28. भाग क्रमांक 28 श्रीराम. देवहूती जी आहे हिला भगवंतांनी या आधीच्या अध्यायात तर सांगितलं की भक्ती कर, भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आणि किती श्रेष्ठ आहे हे आपण ऐकलंच की खूप श्रेष्ठ मार्ग आहे. भक्तीसारखा मार्गच नाही, सोपा आणि प्रभावी. त्याच्या जोडीला त्याने अजूनही बऱ्याच गोष्टीची माहिती तिला दिली. इतर सुद्धा माहिती त्यांनी खूप दिली भगवंतांनी. अर्थात त्याचे असे अनेक अध्याय आहेत पुढे की ज्याच्यामध्ये पुढच्या अनेक अध्यायामध्ये त्यांनी बरीच माहिती दिली. त्यातली बरीचशी माहिती जी आहे ती क्लिष्ट पण आहे, थोडीशी समजायला कठीण पण आहे. तर ह्याच्यातला जो काही भाग आपल्याला समजेल तो आपण समजून थोडंसं त्याला स्पर्श करून पुढे जाऊया. भगवंताने तिला भरपूर काय माहिती दिली आहे. अर्थात ती भगवंताची आई होती, काय सामान्य स्त्री नव्हती. ती स्वतःला जरी सामान्य म्हणत होती तर भगवंताची आई बनण्यासाठी अर्थात तिची पात्रता असणारच, म्हणून ती भगवंताची आई बनली. आणि म्हणून भगवंताने तिला बाकी पण माहिती बरीचशी दिली जी थोडीशी क्लिष्ट या विषयामध्ये येते, की क्लिष्ट आहे, थोडीशी कठीण आहे समजणं. ज्यात त्यांनी तिला भरपूर माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितलं की 24 तत्वांचा समूह असतो, ज्या काही गोष्टी बनतात त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. त्याच्यानंतर आपली ज्ञानेंद्रिय, आपले कर्मेंद्रिय, तत्व, महतत्व, पंचमहाभूत, तन्मात्रा, अशा अनेक गोष्टी मिळून प्रकृती तयार होते. प्रकृती हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये 24 गोष्टींचा समावेश आहे, 24 तत्वांचा. पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, 4 अंतःकरण. अंतःकरणाचे पण 4 भाग: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता काय फरक आहे तो सांगणं कठीण आहे, परंतु आहे, सूक्ष्म फरक नक्कीच आहे. त्याच्यानंतर गंध आहेत, नंतर रस, रूप, स्पर्श, शब्द, हो, स्पर्श, हे सगळं आहे. ज्ञानेंद्रिय तर आपल्याला माहिती आहेत: कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक. कर्मेंद्रिय वाणी, हात, पाय, शिस्न आणि गुद, अशी 10 कर्मेंद्रिय आहेत. त्याच्यानंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे सगळे मिळून अंतःकरण तयार होतं. अशी सगळे अनेक गोष्टी मिळून ते प्रकृती तयार होते. अशी 24 तत्व त्यांनी आहेत असं सांगितलं. आणि काळ जो आहे तो 25वं तत्व असं मानलं गेलं आहे. अशा प्रकारे हे प्रकृती नावाचा भाग जो आहे तो तयार होतो. आता प्रकृती या शब्दाचा उल्लेख अथर्वशीर्षात पण आहे, आठवतं का आपल्याला? हां, असं त्यांनी म्हणलं आहे एका ओळीमध्ये: आविर्भूतम च सृष्ट्याद्यौ प्रकृते हे पुरुषात परम. की भगवंत जो आहे तो आविर्भूत झाला आहे, प्रकट झाला आहे. प्रकृती हे पुरुषात परम. प्रकृती अशी तयार होते त्या सगळ्याच्या, प्रकृतीच्या आणि पुरुषाच्या पलीकडे, आणि तो सर्वात आधी आविर्भूत म्हणजे निर्माण झाला. हे सगळं नंतर निर्माण झालं. आविर्भूतमचा शिष्टाद्यौ प्रकृती हे पुरुषात परम, असं अथर्वशीर्षात तो उल्लेख आहे. अर्थात संक्षेपात आहे तो, पण त्याचा थोडासा खोल भाग हा इथे आहे भागवतामध्ये, की काय प्रकृती आहे, ही अशी प्रकृती आहे. अशी पण माहिती त्यांनी आपल्या आईला दिली. नंतर अजून बरीच त्यांनी माहिती दिली. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अहंकार हा एक फार मोठा, मनुष्याला खूप असा अडचण निर्माण करणारा शत्रू आहे अहंकार. या अहंकारामुळे बऱ्याचशा गोष्टी निर्माण होतात, आणि तो अहंकार फार सूक्ष्म असतो आणि तो समजत नाही आपल्याला कधी झाला आहे तो. आणि तो समजल्यावरती मग आपण हळूहळू त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. त्याने असंही सांगितलं की जीभ हा एक महत्त्वाचा भाग आहे. रसना असं म्हणतात तिला, ज्याच्यामुळे आपली वाचा जी आहे ती कार्यान्वित होते. खाण्याचा भाग जो आहे ते जिभेवरती अवलंबून आहे. वाणी जी आपली ती संपूर्ण जिभेवर अवलंबून आहे. हिच्यावर पण नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे, आणि हा महत्त्वाचा भाग आहे असं त्यांनी सांगितलं. भगवंतांनी माहिती देताना असंही सांगितलं
की निरनिराळी जी काही इंद्रिय आहेत आपली, त्या सर्व इंद्रियांच्या वेगवेगळ्या देवता आहेत. जसं आधीच्या काही अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की एक विराट पुरुष निर्माण झाला होता अंड्यामधून भगवंताच्या, आणि त्या विराट पुरुषामध्ये पहिल्यांदा काहीच नव्हतं, परंतु नंतर एक 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 जी आहेत ती इंद्रिय प्रगट होत गेली. जसं त्याच्यामध्ये पहिल्यांदा काही छिद्र निर्माण झाली, नंतर मग पहिल्यांदा मुख निर्माण झालं, आणि मुखामधून वाक इंद्रिय म्हणजे वाणी, आणि वाणी जी आहे ह्या वाणीची अधिष्ठाती देवता आहे अग्नी. हा महत्त्वाचा. प्रत्येक जी आपली इंद्रिय आहेत त्याच्यामागे एक देवता आहे. ती देवता त्या ठिकाणी तिची शक्ती त्यामागे असते. तर त्याने असं म्हणलं की वाणीची अधिष्ठाती देवता जी ती अग्नी आहे. घ्राणेंद्रिय जे आहेत त्याच्यामागे जो आहे तो अधिष्ठाता देवता वायू आहे. नेत्र जे आहेत किंवा नेत्रेंद्रिय जे आहे त्याचा अधिष्ठाता सूर्य आहे. नेत्रामध्ये खूप शक्ती असतेच ना, आपण बघतोच ना की डोळ्याला डोळे भिडणं काही लोकांच्या कठीण असतं. काही लोकांची नजर इतकी जबरदस्त असते की नजरेला नजर आपण देऊ शकत नाही, किंवा त्यांची नजर खूप थंड असते. काही लोकांची नजरेमध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळी पॉवर आहे, आणि पॉवर आहे हे नक्की, शक्ती नक्कीच आहे. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की नेत्र जे आहे त्याची अधिष्ठाती देवता जी आहे ती सूर्य आहे. कान आहेत ज्याला आपण म्हणतो की त्याच्यात आपण श्रवण करण्याचं काम करतो, त्याची जी दिशा आहे ती अभिमानी दिशा देवता आहे असं मानलं गेलं. नंतर त्वचासुद्धा एक जो भाग आहे त्वचेचा, त्याची देवता औषधी असे म्हणलं गेलेलं आहे. लिंग आहे, त्या लिंगसुद्धा नंतर प्रगट झालं, आणि त्याच्यानंतर मग वीर्य निर्माण झालं, आणि लिंगाची देवता जी आहे ती जलदेवता, जलदेवता तिची अधिष्ठाती देवता आहे असं म्हणलेलं आहे. आणि नंतर गुदद्वार निर्माण झालं, आणि गुदद्वार, आणि त्यापासून अर्थात हे सगळे वायू आहेत. अपान वायू हा जो आहे म्हणजेच अपान वायू, आणि त्याच्या मागोमाग जो आहे तो मृत्यू देवता, तो तिथून प्रगट झाला असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर त्याने असं म्हणलं की हस्त म्हणजे हात, ह्याची जी देवता आहे ती इंद्र आहे, आणि चरण जे आहेत या चरणांची जी देवता आहे ती मात्र विष्णू देवता आहे असं म्हणलं. नंतर त्याने असं म्हणलं की विराट पुरुषाला नाड्यानंतर निर्माण झाला, त्यातून रक्त निर्माण झालं, आणि त्याची देवता जी आहे ती नद्या, अभिमानी देवता नद्या. नंतर उदराची देवता समुद्र देवता मानली गेली. नंतर हृदय प्रगट झालं, हृदयापासून मन प्रगट झालं, आणि त्याची देवता आहे मनाची चंद्र. हृदयापासून बुद्धी, त्याची देवता आहे ब्रह्मदेव. नंतर अहंकार, त्याच्या पाठोपाठ त्याची जी अभिमानी देवता आहे ती रुद्र देवता आहे. अहंकार हा त्याचा अधिष्ठित देव आहे. आणि चित्त किंवा मन ज्याला म्हणतो त्याची देवता आहे क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ हे भगवंताचं एक रूप आहे. आपण विष्णू शास्त्रामध्ये म्हणतो क्षेत्रज्ञ एवच, सर एवच ना. ते क्षेत्रज्ञ नाव हे भगवंताचं विष्णूंचं एक नाव आहे. तर चित्ताची देवता सुद्धा भगवान विष्णूच आहेत. अशा प्रकारे प्रत्येक जे आपले इंद्रिय आहे त्याच्यामागे कुठली ना कुठली तरी देवता आहे. आणि त्याने असं म्हणलं की या सगळ्या देवता त्या इंद्रियांच्या मागे आहेत किंवा असते. जेव्हा हा विराट पुरुष निद्रिस्त होता तेव्हा त्याला जागृत करावं असं वाटलं, म्हणून अग्नीने काय केलं, पहिल्यांदा वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला. अग्निदेवतेने प्रवेश केला वाणीसह, पण विराट पुरुष जागा झाला नाही. मग वायूने प्रवेश केला घ्राणेंद्रियासह, पण विराट पुरुष जागा झाला नाही. सूर्याने नेत्रचक्षुसह प्रवेश केला, पण विराट पुरुष जागा झाला नाही. दिशांनी प्रवेश केला श्रवणेंद्रियासह, पण विराट पुरुष जागा झाला नाही. औषधींनी रोमासहित त्वचेमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष जागा झाला नाही.
पाणी किंवा जलदेवता जी आहे ती वीर्याची देवता आहे. त्यांनी लिंगामध्ये प्रवेश केला पण तरीसुद्धा विराट पुरुष जागा झाला नाही. मृत्यूदेवता जी आहे ती अपान या वायूबरोबर गुदस्थानात तिने प्रवेश केला तरी पण विराट पुरुष उठला नाही. मग इंद्राने त्याच्या हातामध्ये प्रवेश केला, कारण हाताची शक्ती देवता जी आहे ती इंद्र आहे, पण तरी पण तो जागा झाला नाही. मग विष्णू जे आहेत त्यांनी चरणामध्ये प्रवेश केला तरीसुद्धा विराट पुरुष जागृत झाला नाही. मग नद्यांनी रक्तासह नाड्यामध्ये प्रवेश केला तरी विराट पुरुष ढिम्म हलला नाही. मग समुद्राने तहान आणि भुकेसह उदरामध्ये प्रवेश केला तरी पण तो उठला नाही. चंद्राने मनासह हृदयात प्रवेश केला पण तरी विराट पुरुष उठला नाही. ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केला तरी पण विराट पुरुष उठला नाही. रुद्राने अहंकारासहित त्याच हृदयात प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही. मग तो उठला कधी, कोणी प्रवेश केल्यावर, हा भाग महत्त्वाचा आहे. की चित्ताची जे अधिष्ठिता देवता आहे, क्षेत्रज्ञ म्हणजेच भगवान वसुदेव यांनी जेव्हा चित्तासहित हृदयात प्रवेश केला त्याच क्षणी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला. म्हणजेच वसुदेव हा खरा मूळ किंवा सर्वात महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचा देव आहे की ज्याच्या प्रवेशानंतर विराट पुरुष जागृत झाला. सगळे देव त्याच्या शरीरात गेले पण जागृत झाला नाही. पण वासुदेव जेव्हा गेला तेव्हा, म्हणून भागवतात पण असं म्हटलं की वसुदेव किंवा कृष्ण म्हणजेच सर्व देवतांचा देव आहे. सगळे देव तिथून उत्पन्न झाले. वसुदेव हा मूळ देव आहे असं भागवतामध्ये पण म्हणलेलं आहे. पुढे त्याचा उल्लेख आहे. आणि या ठिकाणी पण त्यांनी असंच म्हटलं की अशा प्रकारे हा जो आहे तो जागृत झाला. हे सगळं अर्थात क्लिष्ट वर्णन आहे. हे सगळं आपल्या लक्षात राहिलं तरी ठीक आहे, नाही राहिलं तरी ठीक आहे, पण जे भागवतामध्ये आहे ते तुम्हाला मी फक्त सांगतो आहे. असं तर जसं मी आपल्याला म्हणलं की जेव्हा आपण सप्ताहामध्ये वगैरे ऐकतो तेव्हा हे सगळे ते सांगू शकत नाहीत, कारण त्याला वेळ पण नसतो. 7 दिवसात काय भागवत सांगू शकतो, कोणीच नाही सांगू शकत. आणि अर्थात हे क्लिष्ट भाग आपण साधारणपणे सांगण्याची प्रथा पण नाही आहे, कारण समजत पण नाहीत आणि कंटाळा पण येऊ शकतो. 15 मिनिटामध्ये अनेक जांभा येऊ शकतात. आता तुम्ही सगळे भक्तिमार्गात आहात म्हणून नसेल आली, परंतु जे सर्वसामान्य श्रोते असतात, जे विचार करतात की पुण्य फक्त मिळणार आहे, तेव्हा ते क्लिष्ट भाग ऐकण्याच्या तयारीत नसतात. त्यांना अर्थात रंजकता हवी असते आणि म्हणून असे सगळे जे क्लिष्ट भाग आहेत ते सहसा प्रवचनकार सांगत नाहीत, वेळही नसतो. जसं आपण पण कीर्तन जेव्हा ऐकतो, कीर्तनाचा पूर्वरंग तर कोणी जास्त ऐकत नाही, ऐकत असतात पण ते काय आपल्याला माहिती आहे सगळी भजनच असतात जास्त. परंतु उत्तरंग आपण ऐकतो कारण का त्यात कथा असते. कारण कथा जेव्हा ऐकतो तेव्हा थोडंसं ऐकायला मजा येते. हे सर्वसाधारण असं असतंच. आणि ते अर्थात प्रवचनकाराला किंवा कथाकाराला माहीत असतं कीर्तनकाराला, म्हणून तो थोडा रंजकता आणण्याचा प्रयत्न करतो. तसंच या भागवतामध्ये अनेक भाग क्लिष्टच आहे. 11वा अध्याय किती क्लिष्ट आहे बघाल तुम्ही. 11वा अध्याय तर प्रचंड क्लिष्ट आहे आणि आपण ऐकलं आहे बऱ्याचशा लोकांनी. पण महाराजांच्या कृपेने आपण तो पूर्ण ऐकलेला आहे. पान टू पान आपण त्याच्यावरती बोललेलो आहोत महाराजांच्या कृपेने. पण क्लिष्ट आहे हे नक्की, पण आपण सगळ्यांनी चिकाटीने ऐकलं, हे खरं आपली भक्तीच आहे. नाही तर ते क्लिष्ट अध्याय ऐकणं हे खरंच कठीण आहे. तर आता अशी ही सगळी माहिती आहे. अजूनही थोडीशी क्लिष्ट माहिती पुढे येणार आहे, ऐका ती पण. ऐकून घ्यायला हरकत नाही आणि समजेल नाही समजेल तो भाग सोडून द्या. पण माहिती आहे तर ऐकायला काय हरकत आहे. अशी माहिती एरवी आपण कुठे ऐकणार आहोत, ऐकावी. बाकी थोडीशी तिने भगवंताने थोडीशी साधी माहिती पण थोडीशी दिली आहे. काही गोष्टीचं थोडंसं त्यांनी रिपिटेशन पण केलं. ते म्हणाले की ऐक असंही आहे लक्षात ठेव की आपण जे काही जन्म किंवा जे काही आपला होतो त्याचं कारण अर्थात आपली पूर्वजन्मात जे काही कर्म केली आहेत त्या कर्मानुसार आपला जन्म मिळतो. हे तर तुला माहीतच आहे, मी सांगायची गरज नाहीच आहे. आणि माझी माया इतकी जबरदस्त आहे की त्या मायेमुळे लोकांना समजतच नाही की काय माया आणि काय खरं आणि काय खोटं आहे, काहीच समजत नाही.
आणि त्यामुळे लोक बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी करत राहतात आणि मग आपले वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात, वेगवेगळ्या योनीमध्ये, जसं नीच योनी, मध्यम योनी, उत्तम योनी, 2 टायर 3 टायर, जनरल डब्बा, सगळ्या डब्यात फिरत असतात. तसा प्रकार झाला हा की 3 प्रकार दिलेत, नीच योनी, मध्यम योनी आणि उत्तम योनी. असंच झालं ना की जनरल डब्बा, 3 टायर, 2 टायर, फर्स्ट क्लास AC, असं काहीतरी असेल. अर्थात आपण जी सध्या जिथे आहोत ती आपली उत्तम योनी आहे, लक्षात ठेवा. सर्वोत्तम योनी ही मानव योनी आहे. त्यामुळे आपण खूप चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत. ही भगवंताची कृपा आहे आणि आपलं पुण्य पण आहे नक्कीच, की आपलं काहीतरी चांगलं पुण्य असल्यामुळे आपण मानव योनीमध्ये आलो. आणि त्याच्याहीपेक्षा मी महत्त्वाचा भाग हे म्हणेन की सगळ्यांचं आपलं खूप चांगलं पुण्य असणार म्हणून आपण भागवत कथा ऐकतो. हे तर त्याहून जास्त पुण्याचं काम आहे. हे तर खूपच पुण्य पाहिजे माणसाचं. आणि असे सगळे आपण छान मार्गामध्ये आलेलो आहोत भगवंताच्या कृपेने, आपल्या कर्माने, त्याच्या कृपेने सगळं आलेलो आहोत आपण. आणि भगवंत हेच सांगते आहेत की इतका चांगला तुम्हाला जन्म मिळालेला आहे, पण त्या जन्माचं आपण कल्याण केलं पाहिजे, त्याचा उपयोग नीट केला पाहिजे, पण तो होत नाही दुर्दैवाने. आपण अनेक गोष्टीचं चिंतन करत राहतो, पण आपण ज्याचं चिंतन करायला पाहिजे ते करत नाही. आपण हा विचार करत नाही की माझी आध्यात्मिक प्रगती का होत नाही, किंवा होते आहे का नाही हे पण बघत नाही. सर धोपटपणे आपण उपासना करतो आणि झाला, मी केली उपासना, मी अटेंड केलं आहे, संपला विषय. परीक्षा नाहीच आहे आपली अध्यात्म मार्गामध्ये. अशी परीक्षा तर काय नाही आहे फॉर्मल. बाकी सगळ्या विषयामध्ये परीक्षा आहे, पण याच्यात परीक्षा अशी कुठे नाही आहे. त्यामुळे समजणार कसं की माझी तुमची प्रगती होते का अधोगती होते का काय होते, काहीच समजत नाही. आणि त्यामुळे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे की माझी प्रगती होते का नाही होत. आपणच त्याचं परिमाण शोधलं पाहिजे की आपल्यामध्ये काय फरक होतो आहे, आणि ते समोरच्यालाच विचारा. तुम्ही स्वतःला जज करूच नका. दॅट इज ऑलवेज रॉंग, ऑलवेज रॉंग. समोरच्याला जरूर सांगा की बाबा मला माझ्या संदर्भात तुला काय वाटतं आध्यात्मिक विषयात. हो, आध्यात्मिक माणसाला विचारा, नाही तर तो तुमच्या बाकी गोष्टीविषयीच कॉमेंट्स करेल, त्याची आपल्याला गरज नाही आहे. परंतु जर एखादी आध्यात्मिक व्यक्ती असेल तर तुम्ही त्याला जरूर विचारा की माझी आध्यात्मिक प्रगती कशी चालू आहे, तुला काय वाटतं, तुझं ओपिनियन सांग मला, फ्रँक ओपिनियन सांग. हां, हे महत्त्वाचं आहे. कारण जर नसेल होत असं त्याला वाटतं तर तो सांगेल की बाबा जी काही एवढी प्रगती होत नाही. जर त्याला फील झालं तर यू कॅन टेल. त्यावेळेस खराब मानायचं नाही आपण. त्याला हे सांगायचं की हे चांगलं सांगितलं, मला पुढे सांग मी काय करू, याला महत्त्व आहे ना. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतो तुमचे दोष आहेत, तुमचं अमकं कमी आहे, तुमचं रक्त कमी आहे, अमकं कमी आहे. तर आपण म्हणतो सगळं मान्य, काय करू सांग, ही गोळी घे, ती गोळी हे घेतो आपण सगळं. लाईक दॅट. तुम्हाला अध्यात्म मार्गात जर प्रगती करायची असेल तर तुम्ही एखाद्या साधकाला विचारा जो तुम्हाला वाटतं चांगला आहे. त्याला विचारा की माझी आध्यात्मिक प्रगती जी काही आहे त्याच्यात मला अजून पुढे जायचं आहे, हे तुम्ही विचारा कोणाला, ते सांगा, बघा मग काय होतं ते. असं तुम्ही जोपर्यंत स्वतःहून इच्छा ठेवत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. तुम्ही खूप प्रयत्न केले पाहिजे की मी काय करू म्हणजे मला प्रगती होईल. तसं देवहूतीने प्रश्न विचारला भगवंताला की देवा मला सांग मी काय करू. तेव्हा देवाने तिला हे ज्ञान दिलं. देवाने असं ज्ञान नाही दिलं मुलगा आहे म्हणून. तुमची डिझायर पाहिजे, तुमची इच्छा पाहिजे की मला हे ज्ञान हवं आहे, अन्यथा ते होणार नाही, हे लक्षात ठेवा. एक मिनिट जरा क्षमा असावी. एक मिनिट जरा सॉरी, जरा डिस्टर्ब होतं आहे. 1 मिनिट मला द्या, जरा पॉज घेतो. 1 मिनटं श्रीराम, फक्त 1 मिनटं.
श्रीराम. श्रीराम, माझा आवाज ऐकू येतो का? हॅलो. हां, सॉरी, क्षमा करा. घरात काही अडचण आली अशीच अकस्मात. त्यामुळे धावत जायची पाळी आली. त्यामुळे सगळं टाकून तिथे गेलं. त्यामुळे आपलं थोडंसं निरूपणमध्येच खोळंबलं. माफी असावी, क्षमा असावी. श्रीराम. परत पुढे जाऊया. तर आपण म्हणत होतो की अध्यात्म मार्गात प्रगती करण्यासाठी काय करायला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण प्रयत्न केले आणि जर कोणाला सांगितलं तर आपल्याला नक्की मार्गदर्शन मिळेल. कारण प्रत्यक्ष भगवंताने सुद्धा जे आहे ते आपल्या आईला उपदेश खूप सुंदर प्रकारे केला. पण जेव्हा तिने सांगितलं की मला प्रगती करायची आहे, मी खूप सामान्य आहे, हो हेही समजलं पाहिजे. हेही आपण म्हणलं पाहिजे की बाबा मी तर खूप सामान्य आहे. असं म्हणलं की नाही माझी तर आता बऱ्यापैकी प्रगती झाली पण अजून थोडी करायची आहे, असं म्हणलं तर गेलं कामातून. तुम्हाला हे म्हणलं पाहिजे की मी खूप खाली आहे, मला खूप पुढे जायचं आहे, पण काय करू. असं सगळं नम्रतेने जर आपण घेतलं तर नक्कीच आपल्याला भगवंत किंवा आपले गुरु आपल्याला पुढे घेऊन जातील, यात शंका नाही. तर अशा प्रकारे आपण केलं तर आपलीही प्रगती होऊ शकते. आणि या ठिकाणी ती भगवंताला सारखं तेच म्हणते की मला अजून पुढे सांग, काहीतरी अजून माहिती सांग, अजून माहिती सांग. तेव्हा भगवंताने तिला अजूनही बरीच माहिती दिली. ती माहिती जसं मी म्हटलं थोडी क्लिष्ट आहे, काही भाग समजतो, काही समजत नाही. त्याने हेही सांगितलं की अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुला एक साधा भाग सांगतो की आपलं स्वधर्म पालन करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे स्वधर्म पालन म्हणजे काय, तर माझी जी निहित कर्तव्य आहेत जी कुठली असतील, समजा मी गृहिणी आहे तर गृहिणी म्हणून माझी जी निहित कर्तव्य आहेत ती मी पार पाडली पाहिजे. मी सर्व्हिस करत असेल तर तिथे माझी काही निहित कर्तव्य आहेत ती मी नीट पालन केली पाहिजे. जे जे माझं निहित कर्तव्य आहे ते मी नीट केलं पाहिजे. ते जरी तुम्ही केलं तरी सुद्धा बऱ्यापैकी तुमचं अंतःकरण शुद्ध राहू शकतं. पण तिथे जरी आपण बेईमानी केली तरी तिथे सुद्धा मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी अध्यात्म मार्गात अडचण होऊ शकते. कारण पाट्या टाकणारे लोक असतातच ना. मी काय, माझी ड्युटी आहे ना, सकाळी येऊन एकदा पंच केलं, संध्याकाळी जाताना एक पंच केलं, झालं काम. 2 पंच और 1 लंच, खतम, मेरी ड्युटी खतम, कोण काय बोलू शकत नाही. असं काम केलं तर लौकिकामध्ये तुम्हाला तुमचा पगार तर मिळेल परंतु या मार्गामध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. कारण ते पण सगळं चांगलं केलेलं असेल तरच तुम्हाला पुढे जाता येईल. म्हणून आपण हेही भान ठेवलं पाहिजे की भगवंताने सांगितलं की निष्काम भावाने स्वधर्म पालनसुद्धा करायला पाहिजे. ते व्यवस्थित केलं पाहिजे. तिथे कुठेही हे बघता कामा नये की माझ्या बॉसला समजते की नाही. बॉसला नाही समजणार, पण आपला सुपर बॉस वर बसला आहे ना, आपले भगवंत आपले गुरु तर आपल्याला बघतायत ना, मग ते तर लगेच समजणार की तू काय करतोयस ते. म्हणून आपण आपलं स्वधर्म पालन हे ना याला फार महत्त्व आहे. आणि भगवंताने तेच आपल्या आईला पण सांगितलं की स्वधर्म पालन हे ना ह्याला फार महत्त्व आहे. ते करत करत तू प्रयत्न कर. ते करत जर प्रयत्न करशील तर तुला नक्की यश मिळेल. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्या जोडीला अर्थात कथा ऐक, हे कर, सगळं तू कर. आणि बाकी जी काही भक्ती करायची ती करत असताना जितक्या तीव्रतेने करशील त्याला तीव्रतेला फार महत्त्व आहे. की जसं म्हणतं की 100 सोनार के आणि 1 लोहार के, बरोबर ना. की लोहाराचा 1 घाव असतो तर पुरतो, सोनाराचे 100 घाव नाही पुरत. कारण सोनार हळूहळू हळूहळू त्याचं छोटंसं हे असेल हत्यार, हातोडी, कारण सोन्याला तो करतो. आणि अर्थात लोखंडाला जे हे करतात त्यांचा हत्यार मोठा असतो, तो एक मारला तरी बस आहे ना. तसं त्यांनी असं म्हणलं की भक्ती मार्गामध्ये तुम्हाला हत्यार असं पाहिजे की तीव्रता पाहिजे, त्याला ताकद पाहिजे, धार पाहिजे. धार आपल्याकडे असते पण ती आपल्या बोलण्याला असते बऱ्याच वेळा. जिथे गरज नाही तिथे नेमकी धार आहे. की बोलत असताना आपण कधी कधी असं धारदार वापरतो शब्द की समोरच्याचं मन दुखावलंच पाहिजे. आणि म्हणतो मी फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. अरे काय स्ट्रेट फॉरवर्ड आहे, चांगल्या शब्दात पण सांगू शकतोच ना की बाबा असं नाही व्हायला पाहिजे, असं का केलं. रिस्पेक्ट हा ठेवायला पाहिजे ना. रिस्पेक्ट ठेवण्याला काही पैसे लागत नाहीत, पण कधी कधी आपल्याला असं असतं की आपण थोडेसे होतं असं कधी कधी.
तसं होता कामा नये. त्यांनी म्हणून म्हटलं की तिथे तुम्ही धार ठेवू नका, पण भक्ती करत असताना धार ठेवा. तिथे तीव्र भक्तियोग पाहिजे. ज्याची भक्ती तीव्र आहे त्याची प्रगती जोरात होणार. हे भगवंताने आपल्या आईला सांगितलं. आणि जर आपण अशा प्रकारे जर सातत्याने भक्ती केली तर हळूहळू 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 जे आहे ते अनेक आपलं चित्त जे ते हळूहळू शुद्ध व्हायला लागतं. वेळ लागतो ऑफकोर्स. आणि मग कधी एखाद्या वेळेस खालीवर जरी थोडं झालं तरी त्याच्यावर आपला विशेष आपल्याला त्याचा परिणाम होत नाही. कारण काय की थोडंसं आपण या मार्गामध्ये सातत्याने काहीतरी करत असतो आणि म्हणून कधी कधी अनिष्ट गोष्टीचा आपल्यावर जास्त परिणाम होत नाही. कारण काय आपली उपासना चालू असते सातत्याने. पण सातत्याने करण्याला महत्त्व आहे. आणि ज्यांच्याकडे माझी भक्ती आहे ते कधीही कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीत. त्यांना विचार करावाच लागत. त्यांचं एकच ध्येय की मला भगवंताची भक्ती करायची आहे. आणि मग ती करण्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. आणि जी लोक अशा प्रकारची भक्ती करतात त्यांचा लिंगदेह सुद्धा नष्ट होऊ शकतो. नक्कीच होऊ शकतो. पण तीव्रता भक्तीमध्ये असणं फार जरुरी आहे. म्हणून आपण भजन म्हणा, नामस्मरण करा, पण तीव्रतेने कसं होईल हा विचार करा की कसं माझं जास्तीत जास्त चांगलं होईल. मनापासून त्याचा अर्थ समजून घ्या ना. बाबा याचा मी स्तोत्र म्हणते त्याचा अर्थ काय, की भजन म्हणते त्याचा अर्थ काय. अर्थ समजून चांगल्या चालीत म्हणा. तुमची भावना आपोआप जी आहे ती प्रगट होईल आणि तुमच्या भक्तीला तीव्रता आपोआप निर्माण होईल. ती तीव्रता निर्माण होण्यालाच महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे आपण भक्ती करत राहा असं तो आपल्या आईला पण सांगतोय. भगवान कपिल मुनी जे आहेत ते आपल्या आईला पण सांगते की अशा प्रकारे भक्ती जर करत राहिली तर आपण हळूहळू 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 पुढे जातो. अजूनही काही मार्ग आहेत. भगवंत म्हणाले की भक्ती मार्ग तर आहेच आहे. योग मार्ग पण आहे. अष्टांग योग आहेत. अष्टांग योगाच्या मार्गाने सुद्धा आपल्याला प्रगती करता येते. आता योग मार्ग हा अजून खूप वेगळा मार्ग आहे आणि तो थोडा कठीण मार्ग आहे. पण तोही एक मार्ग आहे. त्यांनी पण तुम्ही करू शकता असं भगवंतांनी आपल्या आईला सांगितलं. त्यांनी सांगितलं की हे सगळे जे मार्ग आहेत जसं अष्टांग योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, अजून काही मार्ग असतील, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जाता पुढे तेव्हा तुम्हाला सिद्धी प्राप्त होण्याची भरपूर शक्यता असते किंवा होतेच बऱ्याच वेळा. आणि ती सिद्धी प्राप्त झाली की परत एकदा आपण अडकण्याची शक्यता असते. कारण काही सिद्धी आहेत त्या फार लवकर येऊ शकतात आणि काही सिद्धीमध्ये आकर्षण फार असतं की सिद्धीचं आकर्षण कोणाला नसतं सांगा, सगळ्यांनाच असतं. आणि ती सिद्धी जर आपल्याला एक जरी प्राप्त झाली तर आपण त्याच्यात अडकण्याची शक्यता असते. म्हणून सिद्धी प्राप्त होईल नाही होईल याचा विचारच करू नका. सरळ पुढे जायचं. म्हणा महाराज मला सिद्धी दिली तरी ठीक, नाही दिली तरी ठीक, मला त्यात अडकायचं नाही आहे असं म्हणलं पाहिजे. मग सिद्धी जरी प्राप्त झाली तरी आपण त्याचा वापर करणार नाही. आणि वापर जरी केला तरी आपल्याला त्याचा अहंकार होणार नाही की अरे मला सिद्धी प्राप्त झाली. पण काय होतं की सिद्धी प्राप्त झाली की भल्या लोकांचं असं होतं की त्यांना नियंत्रण राहत नाही. चांगदेवाचं पण झालं नाही का, सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होत्या, त्याचा गर्व झालाच ना त्याला. तर असा चांगदेव एवढा मोठा योगी होता. त्याने योगमार्गाने प्रगती केलेली, साधी गोष्ट नाही. मृत्यूवर त्यांनी विजय मिळवलेला आणि म्हणून तो त्याचा त्याला अहंकार झाला. आणि म्हणून भगवंत म्हणतात की ही जी योग मार्ग याच्याने प्रगती करायला हरकत नाही होते, पण तिथे सिद्धी प्राप्त होते. आणि मग या चांगदेवासारखी आपली हालत होऊ शकते की सिद्धी प्राप्त झाली आहे, योगमार्गातून प्रगती झाली आहे, पण अहंकार निर्माण झाला आहे या सिद्धींमुळे, मग अडकून पडले ना खाली. आणि म्हणून भगवंत म्हणते की योगमार्ग करायला हरकत नाही, पण सिद्धी प्राप्त होतात तेव्हा सावध राहा. तेव्हा तुम्ही त्याच्यात अडकू नका. अडकलात तर अडकलात, मग पुढे जाणं अजून कठीण आहे. हे सगळं भगवंत आपल्या आईला सांगतात. आणि अर्थात आईला सांगत असताना हे सगळं जे आहे ते भक्तांना सुद्धा माहीत होणार आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते म्हणतात भक्तांना त्याने हा उपदेश केला.
ते म्हणाले की हे काही इतर जे काही मार्ग आहेत ना, हे मार्गसुद्धा जात असताना काही गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत. तर तुम्ही जितक्या चांगल्या पाळाल तितकं तुम्हाला तुमची प्रगती होणार आहे. जसं त्यांनी पहिलेच सांगितलं की काय स्वधर्माचे यथाशक्ती पालन करायचं, हे तुम्ही कराच करा. माझा जो काही स्वधर्म किंवा माझं जे काही कर्तव्य आहे हे पहिलं करा, त्याचं यथाशक्ती पालन करा. त्याच्यानंतर शास्त्र जे सांगतं की असं करू नका ते सगळं पाळण्याचा प्रयत्न करा, आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. अगदीच पाळता नाही आलं तर गोष्टी वेगळी, पण शक्यतो शास्त्र पाळण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी अर्थात शास्त्र काय हे माहीत पाहिजे, थोडीशी माहिती घ्यायला हरकत नाही आणि मग त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा. दुसरा महत्त्वाचा भाग, प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहा, उगीच हव्यास करू नका, असं भगवंताला म्हणायचं. ज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहा, हे तर त्यांनी अगोदरच पण सांगितलेलं आहे. विषय वासना वाढवण्या कर्मापासून दूर राहा, म्हणजेच जर तुम्ही आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहिला तर कर्मवासनापासून लांब राहिलं. कारण काय की ही जी लोकं असतात ज्यांना अध्यात्म मार्गाची खूप गोडी असते, ती लोकं जास्त विषयाच्या मागे जात नाहीत, म्हणून त्यांच्याशी संग करावा हा सोपा मार्ग आहे. त्याच्यानंतर आहार जो आहे तो अर्थात परिमित घेणे आणि पवित्र, महत्त्वाचा भाग आहे. आहार जो आहे तो सात्विक घ्यायला पाहिजे. पवित्र म्हणले तरी ना, पवित्र म्हणजे सात्विकच झाला ना. तो आहार तुम्ही तामसी घेऊ नका, तामसी पदार्थ अजिबात सेवन करू नका. हा प्रयत्न केला पाहिजे, कठीण आहे पण प्रयत्न तर केला पाहिजे. म्हणून त्याने सांगितलं की तामसी पदार्थ अजिबात तुम्ही सेवन करू नका, त्यापासून लांब राहा. आणि हे जर केलं तर तुमचा बराचसा भाग होईल. कारण काय की संपूर्ण आपले जे काही वासना तयार होते ती सगळी आपल्या इंटेकमुळेच तयार होते बरीचशी गोष्ट. त्यामुळे इंटेक जो आहे तो तुम्ही पवित्र आणि परिमित ठेवा. म्हणजे काय, कमी खा, आहार खा तुम्ही पोटभर, पण थोडंसं कमी खा. दुसरा महत्त्वाचा भाग त्याने काय सांगितलं की कधीतरी अधूनमधून तरी एकांतात राहण्याचा प्रयत्न करा. आता ही गोष्ट मनुष्य कधी करत नाही. असं त्याला मनुष्याला एकांत नको असतो, त्याला नेहमी लोकांत पाहिजे असतो. त्याला लोक भरपूर बरोबर पाहिजेत, टाईमपास करायला, गप्पा मारायला, फिरायला, खायला प्यायला लोक पाहिजे असतात आपल्याला. आणि भगवंत म्हणतात की जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा तेव्हा एकांतात जा आणि निर्भयपणे राहा किंवा निर्भय स्थानी जाऊन राहा. निर्भयता वाटली पाहिजे ना एकांतामध्ये. माणसाला एकांतात भीती वाटते ना. आपल्या घरातली जर व्यक्ती कोणी कुठे गावाला गेली आणि आपल्याला एकट्याला राहायचं असेल तर कधी कधी आपण काय म्हणतो, अरे बाबा कोणतरी या, मला कंपनी पाहिजे, मी एकटा कसा झोपू इथे घरात, असं म्हणून कधी कधी आपण बोलवतो. त्यांचं म्हणणं आहे की ही पर्वणी आहे तुम्हाला. हां, तुम्ही असं म्हणत असाल की बाबा मला साधना करायची आहे, त्याच्यासाठी मला कोणी जर एखादा साधक येत असेल तर हरकत नाही. की जेव्हा एखादा चांगला साधक, गप्पा मारायसाठी नव्हे, हां, पण चांगले साधक जे असतात ते जर तुमच्याकडे आले तर तुम्ही नक्कीच एकमेकाची साधना जी आहे ती थोडीफार माहीत करून घेऊन त्यातून काही वेगळं घेऊन तुम्ही साधना पुढे नेऊ शकता. असा त्याचा फायदा होऊ शकतो. हां, तुम्ही आता म्हणाल कदाचित की अहो साधना गुप्त ठेवायची असते. एरवी तुम्ही गुप्त ठेवा, परंतु जर तुम्हाला असं वाटलं की एखादी व्यक्ती चांगली साधनी आहे आणि त्याच्याबरोबर जर मी संग केला तर माझी पण साधना पुढे जाईल. पण त्याच्यासाठी हे समजलं पाहिजे की त्याची साधना काय आहे आणि माझी साधना काय, मी सांगितली तर तो पण सांगेल तो कशी साधना करतो तो. त्यामुळे काही ठिकाणी आपण एक्सचेंज ऑफ थॉट करायला हरकत नाही की साधना त्याची काय आहे हे आपल्याला समजलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपली पण साधना त्याला सांगितली तर त्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी आपण हे सांगायला हरकत नाही की बाबा आलास बरं झालं, आता काय काय करतोस तू सांग मला, दिवसभरात तुझी साधना काय आहे, जप करतोस का, काय करतोस का, काय करतोस, समजून घ्या. चांगला साधक असेल तर अर्थात, आणि चांगल्या साधकालाच जरूर बोलवा. म्हणजे एरवी एकांतात आपण जर चांगला साधक कोणी असेल तर त्याला जरूर बोलवा आणि त्याच्याकडून ही गोष्ट घ्या.
आणि त्याच्यासारखी साधना करण्याचा प्रयत्न करा. याला फार महत्त्व आहे. आणि भगवंतांनी पण सांगितलं की एकांतात जरूर राहा आणि निर्भयपणे राहा. त्याच जोडीला त्याने अजून काही गोष्टी सांगितल्या की बाबा काही गोष्टी पाळा. असत्य बोलू नका, म्हणजे सत्य बोला. कुठल्याही परिस्थितीत सत्य सोडू नका. कोणाला प्लीज करण्यासाठी, कोणाला खुश करण्यासाठी उगीच चढवू नका त्याला. उगीच सत्य बोलून काहीतरी असत्य काहीतरी बोलू नका. सत्य बोला. हां, याचा अर्थ असाही नाही की मन दुखवा. चांगल्या प्रकारे बोला. आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह करू नका, हे पण भगवंतांनी सांगितलं. महाराज पण म्हणतात खूप काय साठवू नका. साठवा जरूर, संसार आहे, पण खूप साठवू नका. ब्रह्मचर्याचे पालन करा. तर ब्रह्मचर्य तुम्ही म्हणाल आम्ही ब्रह्मचर्य नाहीच होतं कशाला. हां, ठीक आहे. जे ब्रह्मचर्य आहेत त्यांनी करा आणि बाकीच्यांना तर कर्दम ऋषींचा आदर्श ठेवायला हरकत नाही आहे. तिथे ब्रह्मचर्याचं पालन सगळ्यांनाच सांगितलं आहे. जरी मी असलो संसारी तरी पण जर माझं एम झालं असेल पूर्ण तर मला ब्रह्मचर्य पाळायला हरकत नाही, पाळावंच. त्यामुळे तेही पाळा असं भगवंतांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर चांगली चांगली पुस्तकं, चांगले चांगले ग्रंथ याचा अभ्यास करा किंवा थोडाफार वाचण्याचा प्रयत्न करा. मौन पाळण्याचा प्रयत्न करा. हे तर किती महत्त्वाचं आहे. गप्पा मारायला आम्हाला खूप आवडतं. अशा आगळपगळ नको त्या विषयावर गप्पा मारू नये. आध्यात्मिक मारलेले चालतील ना, पण मौन पाळा. प्राणायाम करा. अर्थात प्राणायाम म्हणजे हा नेहमीचा प्राणायाम, हा तर साधा प्राणायाम झाला. प्राणायामाचे बरेच भाग आहेत. अर्थात त्याच्यासाठी तसा गुरु मिळाला पाहिजे, पण ते केले तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची प्रगती होऊ शकते. आणि नंतर भगवंताच्या लीलाचं चिंतन करा जोडीला. आणि हळूहळू हळूहळू हळू जे आहे आपलं जे मन आहे किंवा आपलं जे चित्त आहे जे इकडे तिकडे सतत धावत असेल त्याला एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आपलं जे चित्त इकडनं तिकडनं धावतंय सतत, त्याला एकाग्र करायचं आहे. आणि ते एकाग्र झाल्यानंतर मग तुम्हाला काही इतरही गोष्टी करता येतील. त्याच्यामध्ये भगवंतांनी पुढच्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी तुम्ही पॅरलली करा आणि नंतर तुम्ही ध्यान करायला प्रयत्न करा. ध्यान मार्गाचं सुद्धा माहिती भागवतामध्ये दिली आणि ती खूप महत्त्वाची आहे. ध्यान करणं हा खूप चांगला मार्ग आहे अध्यात्म मार्गामधला. अर्थात ध्यान कसं करायचं हे नीट समजून घेतलं पाहिजे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत, अनेक प्रकारे करता येतं. कसं करायचं ह्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि योग्य प्रकारे जर आपण माहिती घेतलीत, मार्गदर्शन घेतलं तर ध्यानसुद्धा करावं. ते तर फार उपयोगी आहे. असं तर ध्यान करणं म्हणलं तर सोपं आहे आणि म्हणलं तर कठीण पण आहे. म्हणलं तर सोपं आहे कारण तुम्हाला काहीच करायचं नसतं, परंतु म्हणलं तर कठीण पण आहे कारण तेच सर्वात कठीण आहे. काहीही न करणं हे सगळ्यात कठीण आहे की नाही सांगा. तुम्हाला सांगितलं काही करायचं नाही, फक्त बसा. हाऊ डिफिकल्ट इट. तुम्ही म्हणा काहीतरी सांगा मला करायला, मी करीन ना. नुसतं काय करू बसून. हां, मग तेच तर आहे ध्यानामध्ये, तेच तर करायचं आहे. काहीच करायचं नाही, हेच करायचं आहे. आणि म्हणून ते म्हणलं तर कठीण आहे आणि म्हणलं तर सोपं पण आहे. पण ते करण्याला खूप महत्त्व आहे. ध्यान मार्ग हा खूप एक चांगला मार्ग आहे. अर्थात तो तसा सोपा पण आहे आणि कठीण पण आहे. पण त्याचं इथे त्यांनी असं म्हणलेलं की ध्यान मार्गसुद्धा करा. ध्यान कसं करावं हे भागवतात दिलं पण आहे. कशा प्रकारे ध्यान आपण करू शकता. अर्थात ध्यान करण्याचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारचं ध्यान करता येतं आणि भागवतात पण त्यांनी एक पद्धत दिलीच आहे. त्या पद्धतीने सुद्धा आपण ध्यान नक्कीच करू शकतो. अर्थात ध्यान करायला जेव्हा आपण शिकू तर ध्यान करताना अर्थात हा जो भाग आहे तो आपण त्याच्यावर उद्या बोलूया कसं करायचं ते. परंतु ध्यान हा खूप महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. आणि ध्यान कसं करायचं जर आपण शिकलात तर तो सातत्याने केला पाहिजे, हा भाग लक्षात ठेवा.
एक दिवस केलं, 2 दिवस नाही केलं, 8 दिवस केलं, परत 4 दिवस नाही केलं, याचा काय विशेष फायदा होणार? सातत्य पाहिजे. ध्यानाला तर फार सातत्य पाहिजे, प्रचंड सातत्य पाहिजे. आणि इफ पॉसिबल ब्रह्ममुहूर्तावर केलं पाहिजे. इफ पॉसिबल. ब्रह्ममुहूर्तावर करणं कठीण आहे हे समजू शकतो मी, कारण आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी व्यस्त असतो आणि त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर हे करणं कठीण आहे. परंतु जर शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर केलं तर ह्यात आपली प्रगती फास्ट होईल, एवढं नक्की. पण जरी समजा एखाद दिवशी ब्रह्ममुहूर्त नाही उठता आलं तरी ध्यान करा थोडंफार तरी. सातत्याने करण्याला फार महत्त्व आहे. ते जर तुम्हाला करायला जमलं तर मग तुम्हाला इतका आनंद येईल की बास रे बास, त्याचं काय वर्णनच करता येणार नाही. इतका अवर्णनीय आनंद ध्यानामध्ये पण आहे. त्याच्यासाठी अर्थात कृपा हवीच आपल्याला. कृपा हवी, गुरूंची कृपा हवी, भगवंताची, यांच्या सगळ्यांच्या कृपेशिवाय आपलं ध्यान चांगलं होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रार्थना पण करायला पाहिजे, खूप 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 प्रार्थना करायला पाहिजे की मला ध्यान करायचं आहे. कारण तो प्रकार तसा नवीनच आहे. मला माहीत नाही आपल्यापैकी किती साधक करतात ते, आय डोंट नो. हे कधी आपण कधी कोणाला विचारत नाही आणि कोणी सांगत नाही. परंतु खरोखर आपल्यापैकी किती साधक करतात मला माहीत नाही, काही साधक करतही असतील. परंतु जर आपण करत असाल तर आपल्याला समजेल की किती कठीण आहे आणि किती सोपं आहे ते. पण करा असं भागवतात सांगितलं आणि करण्यात काय हार्म नाही आहे, हेही लक्षात ठेवा. फक्त कसं करायचं हे थोडं समजून घ्या आणि खूप खूप आपल्याला प्रार्थना करून हे केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. प्रार्थना खूप करायला पाहिजे, पण ध्यान करणं फार कठीण आहे. महाराजांनी पण म्हणलं की ध्यान हा खूप वरचा भाग आहे, खूप वरचा मार्ग आहे, असं महाराजांनी पण म्हणलेलंच आहे. म्हणून ध्यान करताना थोडंसं प्रार्थना खूप करा आणि मग ती कशी करायची, ध्यान कशा प्रकारचं करावं हेही आपण ठरवलं पाहिजे. किंवा आपण कोणाला तरी योग्य माणसाला विचारलं पाहिजे की मी कशा प्रकारे ध्यान करू, कुठलं ध्यान करू. कारण वेगवेगळ्या वस्तूंचं ध्यान पण करता येतं. ध्यानाला काय अनेक गोष्टी आहेत. ओंकाराचं पण ध्यान करता येतं, भगवंताचं करता येतं, गुरूंचं करता येतं, अनेक गोष्टीचं ध्यान करता येतं. कुठलं करायचं, काय करायचं हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. कुठल्या प्रकारची देवताचं ध्यान करतो आहे. आता मगाशी आपण थोडी माहिती ऐकलीच ना की वेगवेगळ्या इंद्रियांची वेगवेगळी अधिष्ठाती देवता आहे. आपण विशिष्ट देवता जर सिलेक्ट केलीत ना आणि जर त्या देवतेचं ध्यान केलं तर त्या देवतेकडून तुम्हाला शक्ती प्राप्त होईल. आपण जर सूर्याचं ध्यान केलं समजा तर सूर्यदेवतेची शक्ती जी आहे ती आपल्या नेत्रामध्ये येईल आणि अर्थात त्याचा वापर करायचा की नाही हा वेगळा भाग आहे. परंतु नेत्रामध्ये शक्ती येऊ शकते. जसं आपण उदाहरण बघतो की भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला आणि भस्म करून टाकलं, नेत्रातलीच शक्ती आहे ना. तसं नेत्रामध्ये शक्ती येते. आता कितीतरी लोक हिप्नोटाईज करतात लोकांना, समोरच्याला फक्त बघितल्यावरती तो मनुष्य बघत राहतो त्याकडे, हिप्नोटाईज करतात. ती पण एक शक्तीच आहे ना. अशा अनेक शक्ती जी आहे ती प्राप्त होऊ शकते. तुम्ही ध्यान कुठल्या प्रकारचं करणार आहात, काय एम ठेवलं आहे मनामध्ये, कुठल्या अवयवाचं करायचं आहे, कुठल्या देवतेचं करायचं आहे का देवीचं करायचं आहे का गुरूंचं करायचं आहे, हे सगळं जे आहे ते महत्त्वाचा भाग आहे. ते सगळं माहीत करून घ्यायला पाहिजे आणि मग ध्यान करायला हरकत नाही. आणि मग ते कसं करायचं त्यांनी प्रोसिजर दिली की कशा प्रकारे आपण ध्यान करू शकतो, कशा प्रकारे करावं, कसं कसं करत जायचं, हे सगळं त्यांनी दिले. पण त्यांनी जी संहिता दिली ना ती पण पाळली पाहिजे. ती त्यांनी आपण जी मगाशी ऐकली ती संहिता फार महत्त्वाची आहे की ध्यान करताना तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या करा, तुमचा आहार चांगला ठेवा, पवित्र किंवा तामसी आहार घेऊ नका. ह्याच्यावरती सुद्धा खूप अवलंबून आहे. तसं तर आपला भक्तिमार्ग ह्याच्यावर अवलंबून आहे, पण ध्यान करताना ह्याचं फारच महत्त्व आहे. कारण जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुमच्या मनामध्ये जास्त विचार येऊ शकतात आणि हे सगळे तामसी विचार ते आपल्या आहारामुळेच येतात जास्त, लक्षात ठेवा. त्यामुळे या इतर गोष्टीला खूप महत्त्व आहे. जेव्हा ध्यान कराल ना तेव्हा इतर गोष्टीकडे आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे की माझा आहार कसा सात्विक होईल जास्तीत जास्त, याचा प्रयत्न केला पाहिजे. सात्विकता खूप आली पाहिजे आहारामध्ये. या सगळ्या गोष्टी जर आपण थोड्या थोड्या जर घेतल्या आणि पाळण्याचा प्रयत्न केला
आणि नंतर जर आपण ही सगळी माहिती घेतली की कसं ध्यान करायचं, काय करायचं, तर ध्यान आपलं चांगलं नक्की होऊ शकतं, यात शंका नाही आहे. पण देर आर मेनी फॅक्टर्स आणि खूप सातत्य पाहिजे. अर्थात जेव्हा ज्या लोकांनी कधी कधी ध्यान केलं असेल त्यांनी एकमेकाशी चर्चा कधीतरी पर्सनली करायला हरकत नाही. आपण असं ओपनली तर काही चर्चा करू शकत नाही या विषयावर. परंतु ज्या कोणी ध्यान केलेलं आहे या करत असतील त्यांनी पर्सनली आपण एकमेकाशी चर्चा करायला हरकत नाही की बाबा मी ध्यान करतो, केलं आहे, मला असे अनुभव आले, असं हे सगळं होऊ शकतं. पण त्याच्यासाठी ज्यांनी केली त्यांनी एकमेकाशी चर्चा करावी. पण ओपन चर्चा ग्रुपवरती आपण याची करणं कठीण आहे. परंतु ध्यान कसं करावं हे आपण शिकू शकतो, ते कारण भागवतामध्ये सांगितलं. तर ते आपण नक्कीच महाराजांच्या कृपेने शिकूया. आणि मग नंतर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि मग केल्यानंतर बघा तुम्हाला काय वाटतं ते. कारण ज्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या आहेत त्या केल्या तरच फायदा आहे ना. करण्याचा प्रयत्न तर केला पाहिजे ना. जसं जप त्यांनी सांगितलं म्हणून आपण करतोच ना, तसं त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग प्रयत्न करतानाच तुम्हाला अनुभव येतील ना. हळूहळू अडचणी येतील, अनुभव येतील. जसं नाम पण आपण खूप सातत्याने घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक अनुभव येतातच ना. आणि मग त्या अनुभवसुद्धा जेव्हा येतात किंवा अडचण येते तेव्हा आपण एकमेकाला सांगतो, अरे मला असा अनुभव आला, मला तसा अनुभव आला, असं केलं तर काय होतं, तसं केलं तर. आणि मग मार्गदर्शन येतात ना कुठून तरी. तसं हे पण तुम्ही करू शकता की बहुना करा, फक्त ते थोडीशी नीट माहिती घ्या आणि सातत्याने करण्याचा प्रयत्न करा. हा महत्त्वाचा भाग आहे. तर ध्यान कसं करावं याची माहिती जी आहे ती पुढे येणार असते. तर ही सगळी माहिती जी आहे ती आपण अर्थात पुढच्या भागामध्ये घेऊया. कारण ध्यानाची माहिती जी आहे ती एकाच वेळेस आपण ऐकायला पाहिजे, त्याचे पार्ट करून ऐकायला नाही पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया आणि जो पुढचा जो भाग आहे, भाग क्रमांक 29 असेल, त्यामध्ये आपण ध्यान कसं करावं हे जे भागवतात सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण ध्यानची माहिती घेऊया की कशा प्रकारे ध्यान करतात याची आपण माहिती नक्कीच घेऊया. अर्थात महाराजांच्या कृपेने पुढल्या भागामध्ये श्री राम समर्थ या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. जी काही सेवा घडली आहे ती महाराज आपल्या कृपेने घडलेली आहे म्हणून आपल्या चरणी मी अर्पण करतो. तिचा स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशी सेवा माझ्याकडून आणि आमच्या सर्वांकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. तिचा स्वीकार करावा आणि अशीच सेवा करून घ्यावी ही विनंती. श्री राम समर्थ. श्रीराम. आता या भागासंदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, काही ॲडिशन करायची ती जरूर करावी. श्रीराम समर्थ.